शेतकरी मित्रांनो नमस्कार. पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या कार्यक्रमात मी प्रियांका आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी मित्रांनो, पाऊस सुरू झालाय, त्यामुळे तुमचीही खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे एव्हाना. पण शेतीचं कोणतंही काम सुरू करताना सगळ्यात महत्वाचा पाया असतो तो म्हणजे माती. आपण आजारी पडलो, आपल्याला आरोग्याची काही तक्रारी सुरू झाल्या की सगळ्यात आधी डॉक्टर सांगतात की ब्लड टेस्ट करून या, ब्लड रिपोर्ट मागतात ते आपल्याला. कारण शरीरातलं आतलं जे आरोग्य आहे ते समजणं खूप गरजेचं असतं. तसंच शेत जमिनीचं आरोग्य समजायचं असेल तर माती परीक्षण करणं ही तितकंच महत्वाचं आहे. बाहेरून हिरवळ दिसत असते तरी पण ते खरं असतंच असं नाही. आतून जमीन थकलेली असते, क्षार वाढलेले असतात, सेंद्रिय कर्ब जमिनीतला हा कमी होत गेलेला असतो. म्हणूनच मातीचा रिपोर्ट म्हणजेच मातीचं आरोग्यपत्रक हे शाश्वत शेतीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि याविषयी म्हणजेच माती परीक्षण का महत्वाचं आहे, मातीतील वाढत गेलेला कर्ब, त्यानंतर मातीतील वाढत गेलेले क्षार याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत कृषी तज्ज्ञ डॉक्टर पुरुषोत्तम जोशी सर. सर नमस्कार. नमस्कार. पितांबरीच्या शेतीतून प्रगती या कार्यक्रमात मी तुमचं खूप खूप स्वागत करते. सर, मगाशी आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की कृषीमध्ये तुमची PhD झालेली आहे. सो मला एक इंटरेस्टिंग काय वाटलं की ही PhD तुम्ही 4 दशकांपूर्वी केली आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होतात. 37 वर्ष तुम्ही प्रदीर्घ सेवा दिली या क्षेत्रामध्ये. तर तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तुमचा हा प्रवास कसा होता? मी आपण म्हणल्याप्रमाणे 4 दशकापूर्वी म्हणजे 1983ला माझं PhD पूर्ण झालं आणि कृषी क्षेत्रात नोकरीसाठी मी कृषी अधिकारी म्हणून हजर झालो. त्यावेळेस वाटायचं शेतीत आपण जे शिकलेलो आहोत हे प्रत्यक्ष शेतावर आपल्याला कसं मिळेल. पण अनुभव एक असा आहे की जो 34 वर्षाचा अनुभवानं जेवढा शिकतो माणूस तेवढा PhD पर्यंत सुद्धा शिकत नाही. मी कृषी अधिकारी झाल्यानंतर क्षेत्रीय काम करणे, फील्डवर जाणे आणि विस्तार कार्य हे ज्ञान लोकांना देण्यासाठी प्रामुख्याने विषय निवडला, विस्तार कार्य. आणि त्या दृष्टीनं माझं कार्य सुरू झालं. मी नॅशनल रिसोर्स पर्सन म्हणून मला जागतिक अन्न संघटना फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांनी नॉमिनेट केलं. आणि म्हणून मी शेतकऱ्यांच्या शेतीशाळा हा विषय घेऊन मी विविध राज्यात प्रशिक्षणाला जातो. मी तामिळनाडूमध्ये काम केलं, मी कर्नाटकामध्ये काम केलं, तेलंगणामध्ये मी काम केलं आणि महाराष्ट्रात तर केलं. आणि हे शेतीशाळा म्हणजे प्रत्यक्ष शेतावर जाऊन लोकांना प्रश्न समजावून सांगून त्याचे निष्कर्ष दाखवणे, याला शेतीशाळा म्हणतात. येस, स्कूल विदाउट वॉल, भिंती विना शाळा, शेतावर जात. म्हणजे शेतीशाळा अशी तुम्ही उपक्रमच राबवला होता? उपक्रमच राबवला आणि त्याचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी हा इंडोनेशियन पॅटर्न आहे. म्हणून 1996ला मी फिलिपाईन्स मनिलाला गेलो आणि तिथून मी सगळ्या पिकांचा शेतीशाळेवर प्रत्यक्ष अनुभवातून कसं शिकवावं असा अभ्यासक्रम तयार केला. आणि महाराष्ट्रामध्ये मी असे कृषी विद्यापीठामध्ये ट्रेनिंग ऑर्गनाईज केली आणि त्याचा अभ्यासक्रम तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतीशाळा सुरू केल्या. बरं सर, तुम्हाला यासाठी पुरस्कृतही करण्यात आले, त्याबद्दल काय सांगाल? हे मला मी गोल्ड मेडलिस्ट आहे, तसेच मला FAOनं वेगवेगळे मान सन्मान दिले. आणि प्रत्यक्ष शेतीशाळा घेण्यासाठी जे फॅसिलिटेटर, ट्रेनिंग ऑफ फॅसिलिटेटर, सुविधाजनक जे तयार करतो, अशा 4 कृषी विद्यापीठात तयार केले. आणि दरवर्षी 600-700 विद्यार्थी किंवा आमचे कृषी कर्मचारी बियाणाची लागवड पासून माती तपासणीपासून ते पीक काढेपर्यंत 6 महिने सतत शेतावर ट्रेनिंग द्यायचं काम असं 10 वर्ष मी 2001 ते 2010 केलं. आणि तो प्रदीर्घ अनुभव हा मला माझ्या जमेशी आहे. आणि असं वाटतं की लोकांना प्रशिक्षित करावं. आणि प्रशिक्षणाची एक वेगळी पद्धती आहे FAOची, आणि ती म्हणजे सहभागरित्या पार्टिसिपेटरी म्हणजे आपण काहीच करायचं नाही, श्रीकृष्णासारखं काम करायचं. श्रीकृष्णानं धनुष्य हातात घेतलं नाही, मार्गदर्शन केलं, तर तिथं बीज प्रक्रिया करायची, मातीचा नमुना काढायचा, तर त्यांना म्हणायचं या शेतकरी तुम्ही बीज प्रक्रिया करा. चुकत त्याच्यात फिअर इन माइंड, भीती एक असते आणि ती भीती निघून जाते.
आणि मग आपण हात नाही लावायचा, आपण करून दाखवलं म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन प्रत्यक्ष झालं. ते शिकत नाहीत. एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे अनुभवातून शिक्षण. म्हणजे प्रॅक्टिकल लर्निंग वर तुमचा खूप जास्त भर. विश्वास आहे. बरोबर. सर, तुम्ही आता म्हणालात की प्रॅक्टिकल लर्निंग वर तुमचा खूप भर आहे आणि आपल्या शेतीचा मूळ पायाच हा माती आहे. तर तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांवर जणू संस्कारच केले, पण मातीशी संबंधित संस्कार त्यांच्यावर घडण्यासाठी तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागली? आणि ह्याच्या बरोबरीनेच मला एक तुम्हाला विचारायचं आहे की मातीचं परीक्षण करणं हे किती महत्वाचं आहे? मातीचं परीक्षण करणं तर आता नितांत गरज आहे, कारण शेतकऱ्यामध्ये एक अनुभव आहे, शेतीत खर्च वाढतो पण उत्पादन मिळत नाही, अपेक्षित उत्पादन कमी मिळतं. याचं कारणच माती आजारी झालेली आहे. बरोबर. आजारी झालेली म्हणजे कशामुळे झाली? असंतुलित खताचा वापर, मोजून मापून खताचा वापर न करणे. आजही ग्रामीण भागात एखादा चांगला शेतकरी किती खत वापरलं, एकरी 1 बॅग वापरली, पण त्याचा ग्रेड वेगळा असतो, DAP ची वापरली. दुसरा म्हणतो त्यांनी 1 वापरली, आपण 1 वापरू, त्याचा खत वेगळाच असतो, 12-32-16 असतो. तिसरा म्हणतो दुसरे खत वापरलं 10-26-26. हे इम्बॅलन्स आहे. आणि इम्बॅलन्स आणि अतिरेकी वापर खताचा यामुळे जमिनीचे आरोग्य ढासळलेले आहे. जमिनीचा पोत, जडणघडण, सच्छिद्रता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, सेंद्रिय कर्ब हे कमी होऊन जमिनीची क्षारता भयानक वाढलेली आहे. आणि त्यामुळे जमिनीची अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता झाडाला ही कमी झाली. त्यामुळे फर्टिलिटी आहे, जमिनीत अन्नद्रव्य आहे, पण झाडाला पुरवण्याची क्षमता नाही, प्रोडक्टिव्हिटी नाही, आणि त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून माती तपासून जर केलं, आपण खत वापरले, तर जमिनीचं आरोग्य चांगलं राहील, शाश्वत उत्पादनाकडे आपण जाऊ. बरोबर. कृषी विद्यापीठाच्या काही प्रयोगशाळा आहेत, कृषी विज्ञान केंद्राच्या आहेत. महाराष्ट्र शासनानं प्रत्येक जिल्ह्यात एक माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. त्या शेतकऱ्यांना माहित आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक माती परीक्षण प्रयोगशाळा आहे, सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे. असा त्यांनी तयार केलेला 1 किलोचा कापडी पिशवीत माती भरून नमुना तयार करायचा. त्यात नमुना चिठ्ठी म्हणजे नाव, गाव, गट नंबर, सर्वे नंबर, कोणते पीक घेणारे, ती माहिती करून त्यांनी प्रयोगशाळेला, कृषी विज्ञान केंद्राकडे, महाराष्ट्र शासनाच्या खाजगी प्रयोगशाळा, आणि आता याला पंतप्रधानापासून खूप महत्व दिलेलं आहे. सॉइल हेल्थ कार्ड पण काढले. मनुष्याचे आजारी कार्ड तर काढले, पण सॉइल हेल्थ कार्ड काढले. जमिनीचा आजार कसे कसे दुरुस्त होतात, आणि म्हणून मोफत तपासणी सुद्धा त्या गावाचं निवड करून तिथं तपासून देतात. आणि 3 वर्ष तुम्ही व्यवस्थित मोजून खत वापरून जमिनीचं आरोग्य किती सुधारलंय पाहण्यात येतं. अशा प्रकारचा तयार झालेला नमुना आम्ही शेतकऱ्यांना किंवा तयार केलेला नमुना आपण प्रयोगशाळेत तपासण्यात येणार. सर, याच्यावरच मला आता विचारायचं होतं की नेमकं माती परीक्षणामध्ये कोणते घटक तपासले जातात? माती तपासणीमध्ये 3 प्रकारचे घटक तपासले जातात. नंबर भौतिक गुणधर्म. अच्छा. भौतिक गुणधर्म म्हणजे जमिनीचा पोत कसा आहे, टेक्स्चर कसं आहे, जडणघडण कशी आहे, सच्छिद्रता किती आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, पोरेसिटी किती आहे, हे काही गुणधर्म भौतिक झाले. रासायनिक मध्ये जमिनीचा सामू, पीएच म्हणतो, पीएच किती आहे, विद्युत वाहकता, EC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती आहे, त्यानंतर त्याच्यातले नत्र, स्फुरद, पालश, सेंद्रिय कर्ब किती आहे, हे एक घटक पाहतो. याला विशेष नमुना म्हणतात. 12 गुणधर्म तपासले जातात. आणि तिसरा आहे सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रो एलिमेंट्स. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे अतिशय महत्वाचे आहे, आणि याच्यासाठी त्यांनी आपल्याकडे फॅसिलिटी 5 ते 7 याच्या आहे सध्या. आणि प्रत्येक याला 50 रुपये प्रमाणात ते सुद्धा आपल्याला तपासून मिळतं. आणि अशा प्रकारचा नमुना आपण तिथून तपासून घेत असतो. सर, माती परीक्षणाचं वाचन कसं करायचं, म्हणजे त्याचं पण काही कॅल्क्युलेशन असेल तर ते काय सांगाल? माती परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये जे जे तपासणीमध्ये घटक तपासलेले आहेत त्याचं सर्व वाचन करावं लागतं, म्हणजे समजून घ्यावे लागतात. उदाहरणार्थ रासायनिक मध्ये पहिला येतात पीएच, सामू जमिनीचा किती आहे. नैसर्गिकरित्या 7 असावा, 6 ते 7 मध्ये चांगली उत्पादन. पण आता मी बरेचसे वाचन केले त्याचे, आपल्या
महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणच्या जमिनीचा पीएच हा 8, 8.5 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे त्याच्यात पीएच वाढल्यामुळे काय घटक वाढले हे आपल्याला चर्चा करायची. दुसरा विद्युत वाहकता, इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह, म्हणजे क्षार किती जमा झालेत जमिनीमध्ये. जसे पाण्यात क्षार घेतो आपण आणि ते आपल्याला उपलब्ध होतं, तसे जमिनीत जर क्षार झाले तर ती क्षारता किती आहे. मग क्षारता 1, 2, 3, 4. पाण्याची क्षारता जसं तुम्हाला सांगतो, गोड पाणी, दुसरं जड किंवा मचूळ पाणी, तिसरं खारं पाणी, चौथं अति खारं पाणी. तसं जमिनीचं आहे आणि त्याचा उत्पादनावर, उगवणीवर परिणाम होतो. म्हणून सामू आहे, पीएच आहे, सेंद्रिय कर्ब हा सगळ्यात महत्वाचा. आणि सेंद्रिय कर्ब, चांगली जमीन म्हणजे काय, 50% मातीचे कण आणि सेंद्रिय पदार्थ, 25% हवा, 25% पाणी, 45% मातीचे कण, 5% सेंद्रिय पदार्थ, काडी, कचरा, खत, शेणखत, याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आपण. सेंद्रिय कर्ब असला पाहिजे, पण एवढा नाही. म्हणून 1% जरी राहिला तरी चांगली उत्पादकता मिळेल. पण आज आपल्या जमिनीत 0.45च्या पुढे जायला तयार नाही. सेंद्रिय कर्ब आहे. मग तो कसा मोजतात, मग त्याचे 5 कॅटेगरी केलेले, अत्यंत कमी, कमी, मध्यम, साधारण भरपूर, भरपूर, अत्यंत भरपूर. आणि त्याला लक्षात ठेवायला सांगतो आम्ही, 0.20चा पाडा आहे. 0.20, 0.40, 0.60, 0.80, 1 पेक्षा जास्त. आपल्याकडे आता कमी आहे, 0.4, 0.5 पेक्षा वाढत. दुसरं नत्र आहे. नत्र किती आहे जमिनीत तुमच्या, हे कशासाठी तपासायचे की आपल्या पिकाला इतकं लागतं, इतकं आहे शिल्लक, तेवढं द्या, किंवा नाहीच आहे तर वाढवून द्या. हे करण्यासाठी मग नत्राचा एक आम्ही फाडा ठरविला. 140 किलो नत्र प्रति हेक्टरी असलं पाहिजे. मग 140, 280, 360, 420, 560, 140 आड करीत राहायचं. ते तर सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी आहे, कारण नत्र पुदिन्यासारखं उडून जातं, कोणाटायशन आहे, आणि लिचिंग होऊन जातं पाजरून, आणि पिकाने घेतलेलं असतं. त्यामुळं जमिनीत नत्र अत्यंत कमी. मग त्यानंतर पुढचं फॉस्फरस आहे, स्फुरद आहे. स्फुरदचा पाडा 7चा आहे. अत्यंत कमी 7, कमी 7 दुनी 14, मध्यम 7 7 28, 28 पेक्षा जास्त. आज सर्वसाधारण जमिनीत आपल्याकडे कमी, एवढाच 7 दुनी 14च्या पुढे नाही. म्हणजे फॉस्फरस जास्त देण्याची गरज आहे असा अर्थ आहे. पालश आहे. पालश पहिले 100 किलो प्रति हेक्टरी असावं, आणि 50-50 वाढायला 150, 200, 250, 300, 350. पण हा पालश महाराष्ट्रात जमिनीत भरपूर प्रमाणात मिळतो. त्यामुळं खतही तसेच तयार झालेत. 20-20, 0, 18-18, 10, म्हणजे ते नको आहे आम्हाला, त्याचा खर्च नको आहे. असं नत्र, स्फुरद, पालश, सेंद्रिय करे. म्हणजे द्यायचं कसं, कॅल्क्युलेशन करायचे. मटेरियल आहे, अत्यंत कमी जर घटक असेल 50% वाढवून द्या. कमी घटक असेल 25% वाढवून द्या. मध्यम घटक असेल याच्यात तर विद्यापीठानं अभ्यास केला असतो, इतक्या चांगलं उत्पन्न येत आहे, शिफारस केली अशी खताची. समजा एखादा पीक आहे, 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालश, 100-50 याच्या प्रमाणात द्या, मध्यम जर असते. त्यानंतर साधारण भरपूर असेल कोणता घटक, तो 10% कमी करा आहे जमिनीत. भरपूर असेल तर 25% कमी करा, आणि अत्यंत भरपूर असेल तर 50% कमी करा. म्हणून एक आता मी सहज तुम्हाला उदाहरण सांगतो. एखाद्या पिकाचा डोस 100, 50, 50 आहे, आणि आपल्या जमिनीत तपासण्यामध्ये नत्र अत्यंत कमी आहे, स्फुरद कमी आहे, आणि पालश साधारण भरपूर आहे. मग आता नत्र अत्यंत कमी म्हणजे 50% वाढू. मग 100च्या ठिकाणी आपल्याला किती द्यावं लागेल, 150, 300. स्फुरद कमी आहे म्हणजे 25% वाढवावं लागेल. आपला डोस काय आहे 100, 50, 50च्या 25 मध्ये पुन्हा 12.5 वाढावं लागेल, 62. पण पालश आपल्या जमिनीत भरपूर आहे. मग भरपूर आहे म्हणजे 25% आपल्याला काय करावं, कमी करावं लागेल.
आणि म्हणून 50 मधून पुन्हा 12.5 गेले 37. म्हणजे माती परीक्षणाचा खताचा डोस हा 150, 62, 37 हा होती. हा प्रत्यक्ष मूळ घटक झाला. पण हे बाजारामध्ये ग्रेड वेगवेगळे उपलब्ध आहेत आणि ते पुन्हा कॅल्क्युलेशन करावे लागतात. ते जर ग्रेड दिले नाही तर मग शेतकऱ्यांना नुसतं वाचन करून उपयोग नाही. शेतीचं गणित समजून घेणं पण खूप गरजेचं आहे. सर, तुम्ही आता तपासणीबद्दल सांगताना सेंद्रिय कर्ब हा खूप महत्वाचा मुद्दा, त्याची तपासणी हा अधोरेखित केला. तर मला विचारायचं होतं की महाराष्ट्राच्या जमिनीचा जर मातीचा आपण विचार केला तर आता सेंद्रिय कर्ब हे 0.3 ते 0.4% ही पातळी आलेली आहे. तर त्याचा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर किंवा एकूणच खर्चावर, शेतीच्या खर्चावर काही परिणाम होतो का? जमिनीतला सेंद्रिय कर्ब कमी झाला म्हणजे काय झालं? जमिनीची पोत, जडणघडण, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी झाली. जमिनीचं आरोग्य धोक्यात आहे समजून जा. धोक्यात झालेलं आहे. त्यानंतर उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो. मग आता सेंद्रिय कर्ब विद्युत वाहकता कमी झाली. म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो आपण, किंवा विद्युत वाहकता म्हणजे मातीची घनता ही कमी झाली आणि त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली. त्यामुळे पाणी जास्त होऊन त्याच्यावर खत सुद्धा वाहून जातात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, घनता कमी झाली तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पण आता सेंद्रिय कर्ब कमी झाला म्हणजे वजन वाढलं जमिनीचं. म्हणजे काय वाढलं मी तुम्हाला सांगतो. मी प्रयोग करून सांगत होतो, कंदीलचे काच, जुने कंदील असायचे त्याचा काच घ्यायचा, त्यात मी 1 किलो माती टाकली तर किती घनता झाली मातीची? मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे एवढ्या घनामध्ये किती माती आहे, म्हणजे 1 किलो तरी 1000 त्याची घनता झाली. पण मी तेवढ्याच काचामध्ये अर्धी माती घेतली आणि अर्धी गोमय शेणखताचा चुरा मिक्स करून घेतला आणि दोन्हीमध्ये मी 1-1 लिटर पाणी टाकलं तर काळ्या मातीतून 800 ml पाणी वर राहील, 200 ml खाली. म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे? 80%. पण हेच जर मी शेणखताच्या कंदाच्या 1 लिटर टाकलं तर खाली काहीच येणार नाही, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली. आता दोन्हीचं वजन केलं तर पहिल्याचं वजन 1000 ग्राम आलं 1 किलो. दुसऱ्याचं येईल का 1 किलो? नाही येणार, कारण त्याच्यात शेणखत टाकलेलं आहे. म्हणजे वजन काय झालं? कमी झालं. मास पर युनिट व्हॉल्यूम सारखाच आहे. मास म्हणजे वजन, म्हणजे वजन कमी झालं. जेव्हा घनता कमी होते, वजन कमी होतं, तेव्हा पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. आणि ते कर्ब कमी झाल्यामुळं पाणी धरून ठेवण्याची क्षमता. मग पाणी जमिनीत 3 प्रकारचं असतं. पाणी जमिनीत 3 प्रकारचं असतं. मातीच्या कणाभोवती पाणी असतं, त्याला आर्द्रता शोषित पाणी म्हणतात, हायग्रोस्कोपिक वॉटर. हे समजण्यासाठी सांगेल की मी पावसाळ्यात आपण आता बिस्किट आणले पारले आणि खाऊन शिल्लक राहिले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिले ते काय होतात? ओले होतात. म्हणजे त्याला आर्द्रता पाणी घेतलं. पण मला तहान लागेल पाणी प्यायचं म्हणलं मग बिस्किट पिळून घेईल का? नाही, झाडाला सुद्धा मिळत नाही. आणि त्या लेव्हल पासून 2 मातीच्या कणाभोवती जे पाणी आहे त्याला केशाकर्षण जल, कॅपिलरी वॉटर म्हणतात, मुळे ते उत्कृष्ट घेऊ शकतात. नंतर एक विशिष्ट दाब असा येतो की खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं पाणी खेचलं जातं आणि मुळं धरून ठेवायला पाहिलं तरी मुळं घेऊ शकत नाहीत, खाली जातं पाणी आणि त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आणि हे सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे हे पाणी जास्त वाहून जातं, म्हणजे दिलेले खतं विरघळतात आणि त्याच्या वाट लिचिंग म्हणतो आम्ही त्याला, निघून जातात. हा सेंद्रिय कर्बाचा पाणी धरून ठेवण्याची क्षमता, घनता याच्यावर मोठा परिणाम होतो. त्याचबरोबर हे सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे वाढवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? गोमय शेणखत, वेगवेगळे सेंद्रिय पदार्थ बनवा. सेंद्रिय पदार्थ कोणते कोणते? तुम्हाला कंपोस्ट आहे, नाडेप आहे, गांडूळ खत आहे, शेणखत आहे, गोमय खत आहे, त्याच्यानंतर जीवामृत आहे, बीजामृत आहे. यानं तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवा. सर, तुम्ही आता गोमयचा उल्लेख केला तर असं म्हणतात की देशी गाईच्या शेणखतामध्ये जमिनीचं आयुष्य लपलेलं आहे. तर त्याचं शास्त्रीय कारण काय? म्हणजे पितांबरीचं पण गोमय हे देशी गाईच्या शेणखतापासून बनवलेलं प्युअर सेंद्रिय खत आहे, ज्याला आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी आता खूप म्हणजे प्रेम दिलेलं आहे,
खूप जण त्याचा वापर करतायत, चांगला रिस्पॉन्स मिळालाय, तर त्याबद्दल काय सांगा? हे तुम्ही जे शब्द वापरला तो फार चांगला वापरले. 3 आई आहेत. आपली खरी आई आहे, काळी आई आहे आणि गोमाता आहे. ती आईच आहे. बरोबर. या तिन्हीचा रोल या इकोसिस्टीम मध्ये अतिशय वेगळा आहे. आणि प्रत्येकाचे प्रेम आहे. आपण काही नाही ऐकलं तरी माती आपल्याला उत्पन्न देते. आपण किती बोललो तरी आई आपल्यावर प्रेम करते. तसं गोमाता सुद्धा आपल्या याच्यावर करते. आणि गोमातेचं महत्व इतकं आहे की ती स्थानिक या वातावरणाशी समृद्ध झालेली आहे. किती अडचणीत या वातावरणात, उष्ण वातावरणात राहू शकते. दूध देते आणि तिच्या शेणामध्ये, त्याच्या गोमूत्रामध्ये, शेणामध्ये, ते 1 ग्राम शेणामध्ये कोटींनी जीवाणू असतात. बरोबर. आणि हे सगळे घटक तिच्या विचारांना येत असतात. मला लोकांनी विचारलं की गोमय गोमय का म्हणता, म्हशीचं किंवा दुसऱ्या बैलाचं शेण का नको? मग ते त्यांना मी सांगितलं की आपलं मानवाचं आरोग्य 4 गोष्टीवर आपण विचारात मनात आणतो. आपण शारीरिक सुदृढता असली पाहिजे, मेंटल सॅटिस्फॅक्शन, मानसिक स्थिरता असली पाहिजे, उत्तेजनार्थ असलं पाहिजे, सामाजिक स्थैर्य आपल्याला मिळालं, आणि पूर्ण गायीला मिळतं, गायीतून मिळतं. म्हणजे बैलातून तरी फक्त काटकपणाच मिळतो, परंतु हे सगळं गायीतून मिळतं. आणि चांगले शेतीतले जे ऊर्जेचं साधन आहे, बैल देण्याचं काम गाय करते. त्याचबरोबर तिचे जो प्रेम आहे, सात्विकता आहे, हे प्रेमानं दिलेलं गोमित्र आहे, गोमय खत आहे, म्हणजे पितांबरीचं गोमय खत आहे. हे सर, तुम्ही आता इथे गायीचा, गोमातेचा उल्लेख केला. म्हणजे पितांबरीने पण, म्हणजे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी तिचं आध्यात्मिक आणि तिच्या पंचगव्याचं महत्व ओळखून आज पितांबरीच्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये गायीपासून बनवलेली ही उत्पादनं आहेत. मग शेणखत असू दे, पितांबरीच्या आरोग्यदायी टॅबलेट्स पण आहेत. आणि शेणखताबद्दल तर तुम्ही सांगताच आहात. सर, सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे असं तुम्ही सांगताय. तर पितांबरीचं पण गोमय सेंद्रिय खत आहे, तर याचा जमिनीच्या सुपीकतेसाठी कसा उपयोग होणार आहे आपल्याला? हे खत जमिनीत टाकल्यानंतर जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होते. बरोबर. सेंद्रिय कर्ब वाढणं म्हणजे काय? कर्ब हे जीवाणूचं खाद्य आहे. कर्ब हे जे जीवाणू बाकीचे आहेत, जे खत उपलब्ध करून देतात, म्हणजे नत्र उपलब्ध करून, नायट्रोसोमोनास नायट्रोबॅक्टर आहे, स्फुरत विरघळणारे जीवाणू आहे, ट्रायकोडर्मा आहे, हे जे जीवाणू आहेत, पालश विरघळणारे जीवाणू, स्फुरत विरघळणारे जीवाणू, हे सगळे जीवाणू विरघळलेल्या स्वरूपात मिळतात, वापरतात. आणि हे मिळण्यासाठी, याची जिवंत राहणं, त्यासाठी जिवंत जमीन असं म्हणतो आपण. म्हणजे जिवंत राहण्यासाठी सेंद्रिय कर्ब महत्वाचा आहे. आणि तो या शेणखतामधून सेंद्रिय कर्ब मिळतो आणि जीवाणूची संख्या वाढते. म्हणजे मेलेल्या जमिनीला जिवंत करण्याची ताकद या शेणखतात आहे. त्यामुळे जीवाणू वाढले की जमीन जिवंत झाली. बरोबर. आणि हे जीवाणू खत उपलब्धता, झाडाला पुरवण्याची क्षमता काय करतात? वाढवतात. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांग की आपण गहू खाऊ शकत नाही, आपल्याला पीठ करावं लागेल. बरोबर. आपण पीठ खाऊ शकत नाही, चपाती मग करण्यासाठी 2 माध्यम आहेत. पीठ करण्यासाठी चक्की आहे आणि पोळी तयार करण्यासाठी लक्ष्मी. पण हे दोन्ही जर नसतील तर गावात घराची तप्पी आहे, पण खायला मिळणार नाही. दुसरं एक पुन्हा एक सांगतो आता, CN रेशो हा एक नवीन संकल्पना आहे. कार्बन नायट्रोजन रेशो जमिनीत. शेणखतामध्ये तो 10:1 असतो. म्हणजे 10 कार्बन म्हणजे काय? झाड वाढलं, सूर्यप्रकाशातून एनर्जी घेतली आणि केलेलं अन्न झाडामध्ये साठवून, पानात, खोडात, त्याच्यात याला सेंद्रिय कर्ब झाला. हा सेंद्रिय कर्ब नत्रात कन्वर्ट होतो, त्याला म्हणतात मिनरलायझेशन. म्हणजे ऑर्गॅनिक मधला इनऑर्गॅनिक तयार, याला म्हणतात मिनरलायझेशन. मग CN रेशो म्हणजे 10:1 कार्बन. शेणखत म्हणजे सेंद्रिय, नायट्रोजनला कन्वर्ट व्हायला हे होतो, पुन्हा कार्बन नायट्रोजन जातो. शेणखत टाकलं, अजून पालापाचोळा टाकला, 20:1. अजून कडधान्य पिकं घेतले, पाला पडला, 30:1. येतपर्यंतच फक्त कार्बन नत्रात जातो. मग आता लोक काय करतात? तुरीच्या पराठ्या, कापसाच्या पराठ्या, ऊसाचं पाचट शेतात बारीक पावडर करून टाकायचे. मग त्याचा रेशो कार्बनचा किती आहे? सूर्यप्रकाश चालू जायचं 201. हा याच्यातला कन्वर्ट होत नाही, कुजत नाही. आणि म्हणून याला कुजवणारे जीवाणू गरजेचे असतात. आणि मग हे शेणखत कुजवण्याचे कुजवणार जीवाणू पाहिजेत, नाही तो शेणखत टाकल्यासारखं ते कुजवून परत नायट्रोजन बदलून झाडाला मिळेल. म्हणून जमीन जिवंत ठेवणे याच्यासाठी हे गोमय खत जे आहे
आणि हे पितांबरीनं तयार केलं एक अधिक चांगली गोष्ट आहे. आणि हे जमिनीचं खरं उत्पन्न वाढवण्यास शास्त्र करण्यास मदत करते. बरोबर. माती ही कोणत्या कारखान्यात तयार होत नाही, तिची कोणती प्रयोगशाळा नाही, तिला आपल्यालाच जिवंत ठेवायचं आहे आणि ते जिवंत ठेवण्यासाठी सेंद्रिय खताचा आपल्याला वापर करावा. मी तर एक एवढं सांगत असतो शेतकऱ्याला, तुम्ही मुलाला 25 एकर जमीन ठेवण्यापेक्षा, निर्जीव जमीन ठेवण्यापेक्षा 5 एकर जिवंत सजीव उत्पादक जमीन जर त्याच्या हातात दिली, त्याला कोणत्याच नोकरीची गरज नाही. अगदी बरोबर. पण जमीन अतिशय कमी झाली, सेंद्रिय कर्म ते वाढवण्यासाठी ह्या बाबी कराव्या. सर, पितांबरीने सुबहर लिक्विड फर्टिलायझर अशी द्रवरूप खतं आता बाजारात आणलेली आहेत. पॉलिफॉस्फेट स्वरूपातली ती खतं आहेत. आता आपण सध्या बघितलं तर शेतकरी ही SSP किंवा MOP अशी खतं, पारंपरिक जी खतं आहेत ती वापर करत असतात, ज्याच्यामुळे जमिनीतली क्षारता वाढते. तर याचा नेमका पिकांवर काय परिणाम होतो आणि याला काय पर्याय शेतकऱ्यांनी वापरायला हवेत? ही जी रासायनिक खतं आहेत यांचा असंतुलन अतिरेक वापर वाढलेला आहे, त्यामुळे जमिनीतील क्षारता वाढते. क्षारता वाढते म्हणजे काय वाढतं? तर एक साधं सांग तुम्हाला, जमिनीतला मातीचा कण, क्ले पार्टिकल म्हणतो, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे. आणि मग निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करतो. बरोबर. आणि म्हणून जे धन म्हणतो आम्ही, ऋण आणि धन असं म्हणतो, तसे सोडियम आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फेट आहे, हे मातीच्या कणाभोवती चिटकतात आणि त्यामुळे ती क्षारता वाढीला लागते. बरोबर. म्हणजे जसं डिस्टिल्ड वॉटर तसं प्युअर विद्युत वाहकता एकच जर असेल, क्षारता म्हणजे विद्युत वाहकता, म्हणजे एकूण क्षार जमिनीत काहीच नसतील, नॉर्मल असेल तर त्याला आपण 7 pH म्हणतो, एक विद्युत वाहकता आहे. 2 असेल तर अजून पिकाला सोडियम जमिनीत वाढला, कॅल्शियम जमिनीत वाढला. आणि 3 असेल तर काय परिणाम होतो म्हटलं, बी उगून येत नाही, 25% बी उगून येत नाही, म्हणजे बियाणाची मात्रा वाढवायला. 4थं, पिकाला अन्नद्रव्य पुरवठा होत नाही, कारण यांनी क्षारतेमुळं कणाभोवती सगळे क्षार जमलेले आहेत आणि हे एकमेकाला धरून ठेवतात, रिॲक्शन करतात. सोडियम वाढला 5% सोडियम वाढला की हा कॅल्शियमला घेऊन बसतो, जमीन अल्कलाईन होते, चुनखडी वाढते, ज्यामुळे अन्नद्रव्य मिळत नाही पिकांना. म्हणजे चुना हा पुन्हा लोहाला, मॅग्नेशियमला जवळ घेऊन बसतो आणि तो झाडाला मिळू देत नाही. म्हणून बऱ्याच रोग पाहतो आपण, कपाशीमध्ये लाल्या रोग येतो, हे अन्नद्रव्याची कमतरता आहे. म्हणून हे बाजूला करणं अतिशय महत्वाचं ठरतं. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मागे चुना वाढला की अजून दुसरा परिणाम काय होतो बघा. चुना 2 प्रकारचा जमिनीत राहतो, मुक्त चुना आणि युक्त चुना, फ्री कॅल्शियम आणि फिक्स. फ्री म्हणजे काय? चुन्याची डबी घेतली आपण, पाणी टाकलं, वरची जी निवळी त्याला मुक्त चुना, विरघळलेला चुना. हा मुळावाट ओढल्या जातो आणि ज्या वाहिन्या आहेत, सायलम बंडल्स म्हणतो आपण त्याला, तो फुलाच्या फळाच्या देठापाशी जाऊन थांबतो. मग मी माझ्या शेतकऱ्याच्या भाषेत त्यांना म्हणतो, झाडाला किडनी स्टोन झाला. बरोबर. आणि अन्नद्रव्य पुढे फळाला फुलाला पुरवठा होत नाही, असे फुलं ड्रॉप होतात. कितीतरी मला फोन येतात, मोसंबी आपोआप गळून पडायची. म्हणलं जमिनीत चुना जास्त आहे. आता मराठवाड्याच्या जमिनीत चुना जास्त आहे, बरोबर, मोसंबी आपोआप गळून पडते. म्हणलं चुना जास्त आहे, थोडा आहे, थोडा किती आहे, 5% चुना जास्त गेला की हा फळ झाडाला फळच येऊ देत. बरोबर. आणि तो जमिनीत क्षारता म्हणजे हे खत वाढवतात, सोडियम सलायनिटी म्हणजे मीठ वाढवतात, आणि कॅल्शियम म्हणजे अल्कली म्हणजे वाढवते. आणि हे असे त्याच्यावर परिणाम होतात. मग याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी अन्नद्रव्य खालून पुरवठा झाला नाही तर तुम्हाला असे खतं वाढवावं लागतील, आणि त्यामुळं असे खतं वाढवावं लागतील की झाड अपटेक करेल. आता याच्यामध्ये किती जमिनीत खतं टाकले तरी हे धरून ठेवतात, झाडाला मिळत नाही. आणि मग लोक म्हणतात की इतकं जमिनीचं आरोग्य विचारत न घेता म्हणतात एवढे खतं टाकून सुद्धा उत्पादकता वाढत नाही. पण आपली जमीन खराब आहे त्यांना कळत. म्हणूनच पॉलिफॉस्फेट स्वरूपातल्या खतांचा वापर हा योग्य ठरू शकतो. पॉलिफॉस्फेट जे तयार झालेलं आहे आणि ते जे पोटॅशियम पॉलिफॉस्फेट आहे,
रुबाबदार आहे, पितांबरीचा रुबाबदार आहे, रुबाबदार, भूरत्न आहे. भूरत्न म्हणजे हे जरी खत असले तरी यांचा अपटेक हा मोठ्या प्रमाणात होतो आणि चुनखडी युक्त जमिनी सुद्धा हे कार्यरत करतात. ही विशेष बाब. चुनखडी युक्त जमिनीत बाकीचे खत तेवढे काम करतच नाही जमिनी चून देण्यासाठी, आणि म्हणून हे खत जर टाकले हे झाडाला डायरेक्ट उपलब्ध स्वरूपात होतात आणि त्याचा चांगल्या उत्पादनावर परिणाम. सर, पितांबरीची पण आता रेंज मोठी आहे. 12 जवळपास पॉलिफॉस्फेट स्वरूपातली सुबहर लिक्विड फर्टिलायझर आपण उपलब्ध केलेली आहे आणि पिकाच्या प्रत्येक स्टेजसाठी ती प्रभावी ठरणारी अशी आहे. आपण जे रासायनिक खत देतो हे 1 ते 2 टप्प्यामध्ये देतो, त्याला आम्ही बेसल डोस म्हणतो आणि टॉप डोस. परंतु हे जे तुमचे खत आहेत ते वाढीच्या गरजेनुसार तुम्हाला ठिबक मधूनही देता येतात आणि ड्रेंचिंग करून देता येतात, ठिबक सिंचनाद्वारे देता येतात, बरोबर, फवारणीद्वारे देता येतात. त्यामुळे जेव्हा गरज आहे तेव्हाच आपल्याला झाडाला मिळू शकतात. पण बाकीचे शेतकरी फक्त पेरते वेळेस आणि नंतरच्या वेळेस खत देतात, जेव्हा गरज असो किंवा नसो. आणि इझी टू यूज आहे हे सगळं, इझी टू यूज आहे, हे काही अवघड तंत्र नाही. बरोबर. सर, तुम्ही आता मगाशी सांगितलं की झाडांना जमिनीतून खतं दिली तर त्याचा तितकासा झाडांना परिणाम होत नाही. म्हणजे समजा नत्र 50% तर 50% उडून जातं, पालाश दिलं तर पालाश हे 50% उडून जातो. त्यामुळे आम्ही पण पितांबरीने जी सुबहर लिक्विड फर्टिलायझर आणलेली आहेत तर ती पण आम्ही फवारणीद्वारे द्या असं सांगत असतो. तर फवारणीद्वारे देणं हे किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे? आता जमीन आजारी झालेली आहे आणि अजून त्याच्यातून अन्नद्रव्य जमिनीतून दिले तर पुरेपूर झाडाला मिळत नाही. म्हणून आता सांगितल्याप्रमाणे नत्र शास्त्रज्ञ आजही सांगतात भाषणात 50% मिळतं, 25% लिचिंगनं जातं, 25% पुदिन्यासारखं होलाटाईन उडून जातं. स्फुरत 25%च्या वर मिळत नाही, कारण जीवन नसल्यामुळे त्याचंही विघटन. पॉलिशचे सगळ्यांची हीच ओरड आहे. मग अशा अन्नद्रव्य जमिनीतून घेऊन त्याची कार्यक्षमता कमी करण्यापेक्षा आपण डायरेक्ट पर्णछिद्रात वाटे टोमॅटो ओपनिंगद्वारे झाडावर जर फवारणी केली तर त्याचा कार्यक्षमता नक्कीच वाढेल. बरोबर. आणि ती कार्यक्षमता वाढल्यामुळे उत्पादन खर्च आपला काय होईल, कमी होईल. आणि मी ती कशी इफेक्टिव्हिटी एक तुम्हाला आता उदाहरण देऊन सांगतो सहज. एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला तर त्याला माहिती ह्या गोळीने, या गोळीतल्या कंटेंटनं हा पेशंट दुरुस्त होतो. परंतु ही गोळी जर आता त्याला दिली तर त्या आधी विचारतो यांनी काय खाल्लं, काय खातायत. त्याला सांगितलं 3 दिवसापासून पेशंटनं काही खाल्लेलं नाही, काही जेवत नाही, तर त्याची ट्रीटमेंट बदलते. तो म्हणतो गोळी दिली, घन स्वरूपात दिली तर ही चयापचन क्रियाद्वारे मेटाबॉलिझम होऊन रक्तात रूपांतर व्हायला 3 दिवस लागतील आणि 3 दिवसानंतर हा उठून बसेल. त्याच्याऐवजी तेच औषध, जसे तेच अन्नद्रव्य आहेत, हे जर त्यांनी सलाईन मध्ये टाकले आणि डायरेक्ट ब्लड मध्ये सोडले तर एकाच दिवसात मनुष्य उठून बसतो. बरोबर. त्याचा रिझल्ट इतका लवकर आणि तात्काळ मिळतो, कारण कार्यक्षमता सुद्धा वाढली. तसं जमिनीतून खत द्यायच्या ऐवजी आणि जमिनीतून दिले तर अपटेक वाढला पाहिजे, त्याचे रेडीमेड टू ईट झाडाला पाहिजे. किंवा मग डायरेक्ट फवारणी देऊन, ज्याला टोमॅटो म्हणतो, पर्णछिद्र असतात झाडावर, आणि पर्णछिद्रातून हे खत झाडाला जर मिळाले तर तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतात. फवारणी ही झाडांसाठी सलाईनच आहे, ती टवटवीत होणार आहे आणि त्याची कमतरता भरून निघेल. दुसऱ्या याच्यातून काय होईल, जमीन खराब होणार नाही, कारण त्याच्या क्षारता वाढणार नाही. बरोबर. जमिनीचे अन्नद्रव्य पुरवठा डायरेक्ट झाडाला होतील, उत्पादकता वाढेल, आणि जे फवारून खत देतो ते लिचिंग द्वारा जे वाया जातात ते वाया सुद्धा जाणार नाहीत. म्हणून फवारणीद्वारे दिलेली खत हे अधिक कार्यक्षम असतात. 70 ते 75% दिलेल्या खतापैकी त्याचा उपयोग झाड करून घेतं अन्नद्रव्य, त्याचं अन्न तयार करण्यासाठी. परंतु जमिनीतून दिलेला तर 25, 30, 40% आजही शास्त्रज्ञ सांगतात वाढत नाही. आणि ही कार्यक्षमता खताची, अन्नद्रव्याची वाढवण्यासाठी तुम्हाला फवारून देणं जरुरीचं आहे. कार्यक्षमता वाढली पाहिजे आणि फवारून पर्णछिद्रा वाटत झाडाला उपयोग करून, झाडाने त्याचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पादन दिलं पाहिजे. यासाठी हे खत
जास्त उपयुक्त उपयुक्त आहे. बरोबर. सर, आपण आता माती परीक्षण, त्याच्यानंतर जमिनीत वाढणारी क्षारता, त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब कसा टिकवला पाहिजेत, या सगळ्यांबद्दल आम्हाला आमच्याशी सविस्तर बोललात. आपण आता मातीला पर्याय नाही, पण सेंद्रिय कर्ब कमी होणं, सूक्ष्म जीव नष्ट होणं, त्यानंतर क्षारता वाढणं, ही संकट वाढतात. पण याच्या पार्श्वभूमीवर हे सगळं समजून घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, त्यांनी त्यांचा फायदा या सगळ्यामध्ये कसा करून घेतला पाहिजे, हे एकदा सांगा. विज्ञान खूप विकसित झालेलं आहे. आता जसे नवीन खतं काढले, पितांबरीने काढले, हे काढले, पण जमिनीचं आरोग्य सुधारल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होणार नाही. आणि करणार कोण आहे तर शेतकरी आहे. बरोबर. आणि म्हणून शेतकऱ्यांनी काय काय करावं, सुरुवातीपासून एक 8-10 तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे. नंबर 1, ह्युमस जमिनीचा वाहून जातो फुल. ह्युमस मध्ये सगळे अन्नद्रव्य असतात. ह्युमस म्हणजे काय, झाडाचा पालापाचोळा पडला, तो वाळला, काळा झाला, म्हणजे त्याच्या सगळे अन्नद्रव्य झाडाने घेतलेले आहेत, त्याला ह्युमस म्हणतो. आणि पाऊस पडला की हे ह्युमस दरवर्षी वाहून जातो. म्हणून लोकांनी काय केलं पाहिजे, पहिले की जे एरोजन आहे, जमिनीची धूप आहे, सुरुवात थेंबत्या झोपपासून होती. पावसाचा थेंब पडला, मातीचे कणे उडून बाजूला जातात, झाडाच्या पानाला दिसतात का, ही स्प्लॅश एरोजन, रील एरोजन, सालकाडी धूप, नालकाडी धूप. पहिले धूप कमी करून जमिनीचं फुल सेंद्रिय कर्ब वरच्या याच्यात असतं, जीवाणू, हे वाहू न देता केलं पाहिजे. नंबर 1. दुसरं, तुम्हाला क्षारता वाढली असेल, दर 5 मीटरला चर खोदायची, आणि म्हणजे पाऊस पडला की सगळे सोडियम कॅल्शियम विरघळतील, चरी जमा होतील, शेताच्या बाहेर निघतात. तिसरं, आता नवीन तंत्रज्ञान, आंतरपीक घेणे, इंटरक्रॉप, त्यामुळे जमिनीचा समतोलपणा राहतो. आता उदाहरणार्थ बाजरीमध्ये तूर घेतली, तुरीचे सोटमूळ सिस्टम असते, 2 फुटांक येतं, बाजरी 1 फुटांच घेतं, जमिनीत संतुलन राहतं. चौथं, शेतकऱ्याने माती तपासणी करून माती परीक्षणानुसार जेवढे झाडाला खतं लागतात तेवढेच द्यायचं, वरवर करायचं उत्पन्नासाठी, अतिरेक करून वापर करू नये. त्यानंतर पुढे जमिनीचा आता पेरणी करते वेळेस नवीन तंत्रज्ञान, BBF, रुंद वरंबा सरी पद्धत, म्हणजे उसाला सरी वरंबा असतात, आणि याच्यात वरंबा रुंद, सर वरंबा रुंद, म्हणजे जास्त पाऊस आला तरी नाली वाटा निघतो, आणि कमी पाऊस आला तरी मूलस्थानी जलसंधारण. म्हणून सध्या सरकारने त्याच्यावर अनुदान दिलं, BBF यंत्र दिले, आणि BBF यंत्र इक्रिसात तंत्रज्ञान हे वापरायला पाहिजे. तिसरं, आच्छादन केलं पाहिजे. आच्छादन केल्यामुळे जमिनीची धूप होत नाही आणि चांगलं जीवाणू वाढतात. चौथं, पेरते वेळेस लोक जीवाणू नाही, आता जमिनीत विरजण टाकणं महत्वाचं आहे. सेंद्रिय कर्ब द्याला तुम्ही, बरोबर, की त्याला कुजण्यासाठी ते खाद्य आहे त्याचं, याला साठी वाजलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आपल्याला घरी 25 लिटर दही पाहिजे कार्यक्रमाला, आपण 25 लिटर दही आणत नाही, आपण 2 किलो दही आणतो आणि 20 लिटर दूध आणतो आणि त्याच्यात टाकतो, आणि तिसरी विषय तयार. मग जमिनीत आता तुम्हाला इनॉक्युलन म्हणजे विरजण टाकणं गरजेचं, आणि म्हणून तुमच्या खताद्वारे जर त्याच्यात पडलं, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला. मग यांनी बीज प्रक्रिया केली पाहिजे. कोणत्याची केली पाहिजे, कडधान्य पीक असेल तर रायझोबियम केलं पाहिजे, कडधान्य पिकासाठी आझोट मॅटर केलं पाहिजे, सगळ्याच पिकासाठी ट्रायकोडर्मा केलं पाहिजे. ट्रायकोडर्मा कुजवतो पण आणि सोल्जर सारखं काम करतो, आजार जमिनीतले येऊ देत. हे असे विविध स्फुरद विरघळणारे जीवाणू आहे, पालस विरघळणारे जीवाणू आहेत, पितांबरीचे तयार केलेले. हे लोकांनी बीज प्रक्रिया नसेल तर शेणखतात मिसळून जमिनीत टाकणं, हे शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं काम आहे. त्याची किंमत कमी असती, त्याची किंमत कमी आहे, परंतु वापर फार महत्वाचा आहे. पण त्याची महत्व लोकांना पटलेलं आहे. 15 रुपयाच्या वर खर्च येत नाही बीज प्रक्रियेसाठी तुमच्या कोणत्याही खताचा. याच बरोबर जे तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टी करता येतात, जसे जीवामृत आहे, बीजामृत आहे. मग जीवामृतामध्ये काय सांगतो आम्ही, गायचं शेण आणि गोमित्र 5 लिटर, 10 किलो गायचं शेण, त्याला खाद्य चरापीठ आणि गुळ टाकून 200 लिटर रमट टाकतो, एकरी 10 लिटर वापरतो. शेवटी गायचं शेण पुन्हा त्याच्यात आलंच. म्हणजे जीवामृत आहे, बीजामृत आहे, ब्रह्मास्त्र आहे,
त्याच्यात गोमित्र आहे, बरोबर लसूण मिरची तंबाखून गोमित्र टाकला, बरोबर ब्रह्मास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे. हे एवढे पॉवरफुल अस्त्र आहे अस्त्र. की हे सेंद्रिय आहे सगळे. हो. आणि हे जर शेतकऱ्यांनी केलं होईल काय, याचं तो उत्पादन खर्च कमी होईल, जमिनीचं आरोग्य टिकून राहील, उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्याचा निव्वळ नफा. सर असं म्हणतात एक निगेटिव्ह ह्याच्यामध्ये की माती खाल्ली माती खाणं, पण शेतकऱ्यांनी आता हे गणित आणि हा अभ्यास समजून घेऊन शेतीमध्ये आता माती खायची नाहीये. तर त्याचा या मातीचा चांगल्या पद्धतीने आपल्या उत्पादनासाठी आपल्या पीक व्यवस्थापनासाठी कसा फायदा होईल हे लक्षात घेऊन पुढचा सगळा प्रवास करायचा आहे. आज पुरुषोत्तम जोशी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचा वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची खात्रीशीर माहिती शेतीविषयक जाणून घेण्यासाठी पितांबरीच्या शेतीतून प्रगती या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पितांबरी ॲग्रीकेअर, देऊ शेतीला गती, करू शेतीतून प्रगती. धन्यवाद.